नियामक मंडळाचे अध्यक्ष शशी किरण शेट्टी यांनी यावेळी दिली। चंद्रपूर जिल्ह्याचं तापमान सध्या 40 अंशांच्या पुढे गेलं आहे। मात्र अशाही परिस्थितीमध्ये पोंभुर्णा तालुक्यातल्या एका प्रयोगशील शेतकऱ्यानं शेतात नंदनवन फुलवलं आहे। चंद्रपूर जिल्ह्याचा पोंभुर्णा तालुका तसा जंगलानं वेढलेला, पण याच तालुक्यातील चेक आष्टा इथल्या अर्जुन पत्रू मरसकोल्हे या शेतकऱ्यानं आज सर्वांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे। काही वर्षांपर्यंत अर्जुन इतर शेतकऱ्यांप्रमाणेच कापूस, सोयाबीन, गहू आणि मिरचीची पिकं घेत होते। मात्र मेहनत जास्त आणि हाती येणारा नफा कमी यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते। खर्चाचा मेळ बसत नसल्यानं त्यांनी शेवंती आणि झेंडूच्या फुलांच्या शेतीकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला। आज त्यांच्या शेतात लाल, पांढऱ्या आणि पिवळ्या धमक शेवंतीचा सुगंध दरवळत आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रपूरच्या या भीषण उष्णतेमध्येही योग्य पाणी व्यवस्थापन, खतं आणि वेळोवेळी फवारणीच्या जोरावर त्यांनी हे पीक टिकवून ठेवलं आहे। कमी जागेमध्ये आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा आणि जास्तीत जास्त उत्पादन असल्यामुळे या आम्ही फुलशेतीकडे वळलेलो आहोत। जास्तीत जास्त जर फुलशेतीकडे शेतकऱ्याकडे जर लक्ष दिले तर समोरच्या पिढीमध्ये येणाऱ्या चांगला पुरेपूर फायदा होईल आणि त्याचा सुद्धा आर्थिक संसार सुखी जाईल। दररोज फुलांची तोडणी होते आणि पोंभुर्णा, गोडपिंपरी तसंच मूल येथील बाजारपेठेमध्ये ही फुलं विक्रीला पाठवली जातात। अर्जुन यांनी आपल्या शेतीला आधुनिकतेची जोड दिली आहे। संकटाच्या काळात पीक पद्धतीत बदल केला तर शेती आजही नफ्याची ठरू शकते, हेच अर्जुन यांनी सिद्ध केलं आहे। अनिल ठाकरे, दूरदर्शन बातम्यांसाठी चंद्रपूर।